आमचा कॅमेरामन बिनपगारी फुल अधिकारी आहे. आम्ही बोलतोय कॅमेरा घेऊनच गेला. आम्हाला सबस्क्राईब करा. काय करा, काय बोलतात त्याला, काय करा. नमस्कार, श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. कसे आहात सर्व? नमस्कार, मी अविनाश आणि मी अविनाशची बायको. हो, माझीच बायको आहेस तू, माहिती आहे मला. मग सांगायला नको का? हो बरोबर आहे, सांगितलं तर पाहिजे. बरोबर आहे ना, सांगितलं तर पाहिजे ना. बरोबर आहे, सांगितलं आहे. नाहीतर मी असंच काय की दुसरी कुठली तरी उचलून आणून माझ्या बाजूला बसवले, ती सांगतेस तू माझी बायको आहे. मला माहिती आहे, सगळ्यांना पण माहिती आहे. बसवशील की दुसरी कुठली बसवशील, बघतेच मग. काय तुला कळणार आहे? काय कळणार आहे? कळेल तुला बरोबर. काय करून बघ. काय नाही कळणार तुला. एक मिनिट, हे बोलायला आपण हे सुरू केलंय का? नाही, हे बोलायला नाही केलं, पण तुला सांगतोय काय सांगतोय? की असं नको बोलूस. काय नको बोलू? काय पण काय? आता मी ह्याची बायको आहे हे सांगितलं, ह्याच्यात काय चुकलं माझं? नाही तुम्ही सांगा. अरे मी सांगणार होतो ना, पण तुला एवढी घाई कशासाठी पाहिजे होती? काय? की मी अविनाशची बायको आहे. मी सांगतोय ना, थांब ना. हा म्हणजे असं म्हणणंच आहे की हा सांगणार होता, म्हणजे हा म्हणणार होता मी अविनाशची बायको आहे, म्हणजे हा अविनाशची बायको आहे. मग मी कोण आहे? अरे अविनाशचा असं- नवरा आहे. असं नाही ग, मी नवीन चॅनल ओपन केलाय, मग कसं वाटतंय तुला? नवीन चॅनल ओपन केलंय तर मस्त वाटते. आनंद गगनात माझ्या वावेना वावेना. ही बघा खोळ्या टाळकीची पोरगी आहे. तू जेव्हा मला पहिल्यांदा बघितलेलं तेव्हा तुला काय वाटलेलं? मी जेव्हा याला पहिल्यांदा बघितलेलं ना, तेव्हा खरं सांगतो मला अशी वाटलेली शांत आहे, एकदम समजूतदार आहे. पण ते असं म्हणतात ना, शांतते काय तरी म्हण आहे, तर मला आठवण झाली बघा. डोक्याला म्हण वगैरे काय आठवत नाही याला. शांत एक जाऊ मिनिट, दे. पण मी शांतच आहे. शांत नाही, नाही नाही, आहे. असू दे, आता 7 जन्म सांभाळायचे. हो, 7 जन्म आता भोगायचंच आहे आमचं. भोग आमचं भोगायचंच आहे. म्हणजे यूट्यूब स्टार्ट करायचं मेन रिझन म्हणजे हे आहे, कारण हिला खूप असं यूट्यूब किंवा इंस्टावर असं तिच्या पहिल्यापासून, म्हणजे मला जेव्हा आम्ही हिला बघायला आलेलो तेव्हाच तिने विचारलेलं, आम्ही यूट्यूब चालू केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, किंवा असं बाकीचे प्रश्न होते. तर ठीक आहे, कर म्हणलं, तुला जर आवडत असेल तर कर. मग आम्ही आता एका वर्षानंतर मग ही म्हणली नाही आपण आता स्टार्ट करूयाच. तर मग म्हणजे ठीक आहे, चल कर, तुला आवडत असेल, तू ज्यामध्ये त्या गोष्टीत तुला जर तुझा बेस्ट देता येत असेल तर कर चालू. फायनल तिनं चालू केलं आहे. एखाद्या साध्या मुलीचं स्वप्न जर पूर्ण होत असेल तर. म्हणजे तू हे मान्य केलं मी साधी? हां, तर मान्य करावं तर लागणारच आहे. करावं लागणार आहे म्हणजे मी साधी नाही? नाही, साधी आहेस तू, काही विषय मग? नाही त्यामध्ये, साधीच आहेस. मग काय? हो की, मग साधीच आहे तू. असं वाटतंय तुला इकडे येऊन आंबे खाऊन? आंब्याचा आ. सीझन आहे गाईज, आणि आपली बाग आहे आंब्यांची. एवढे सुंदर आंबे आलेत ना, आणि एकदम ओरिजिनल ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेले. सो माझं कसं आहे की लहानपणापासून घरातलीच फळं खाल्लेली आहेत ना, त्यामुळं असं बाहेरचं काही खाऊच नाही वाटत. लाईक बाहेरचं विकत, याला पण विचारा की मी सहसा नाही घेत, फळं वगैरे विकत नाही घेत. बट इथली घरची फळं, लाईक आंबे सकाळी उठल्या पहिले आंबे खायचे, नंतर नाश्ता. पाठच्या वेळी पण आम्ही आलेलो तेव्हा पण भरपूर आंबे खाल्लेले. आता ह्यावेळी वाटलं आम्हाला आंबे खायला भेटणार नाहीत, पण असा योगायोग आला की आम्हाला इकडे यावंच लागलं. त्याच्यामुळे, आणि दुसरा योगायोग म्हणजे मला एका साईटवर जावं लागलं 8 दिवसासाठी, त्याच्यामुळे हिला सुट्टी मला भेटली. आंबं खायला पाहिजे. ह्याचा जर बस चालला ना तर हा सकाळ दुपार संध्याकाळ नुसत्या आंब्यावर जिवंत राहू शकतो, किंवा नुसतं आंबे खाऊन राहू शकतो. अरे मी एवढे आंबे खाल्लेत माझ्या आजोळामध्ये ना, तू पागल होशील. आमच्यासारखे आंबे कोणी खाल्ले नाहीत. सकाळी 6 वाजता उठून एवढ्या डोंगरातनं खाल्या उड्या मारत जायचं खालीपर्यंत. डोंगरातनं खाली उड्या मारत हा, जायचं. मग पळत पळत जाणार, मस्त पिकलेले आंब्याचे पाड खायचे यार, बस नाही यार, खतरनाक. बालपण वेगळंच होता. बालपण एकदम लाईक मस्तच बालपण होतं. बालपण खूप छान होतं. अजून एक गोष्ट, तुला जर माझ्यात आवडणारी एखादी गोष्ट सांग म्हटलं तर तू, म्हणजे एक आवडणारी गोष्ट सांग आणि एक न आवडणारी गोष्ट सांग.
की कुठली जरी गोष्ट आणली तर घरामध्ये सगळ्यांना शेअर करून खाते, अशी एकटी कधीच खात नाही. म्हणजे सर्व घरात कोणी पण असलं, मम्मी असेल किंवा मी असेल आणि कोणी पण असेल तर सर्वांसोबत शेअर करून खाते. ही तुझी एक चांगली गोष्ट आहे. आणि एक बेकार गोष्ट आहे, कामावरून लेट आला तर मग ओरडते, का लेट झाला. आणि आता ओरडणारच ना, कामावरून लेट आलं तर ओरडणारच ना, की कामावरून लेट आलं की मी अशी आरतीची थाळी घेऊन अशी पूजा आणि- करू का तुझी. आणि तू जेव्हा ऑफिसवरून लेट होते तुझी, तेव्हा मी काय, तुला काय वाटतं माझ्याबद्दल सांग. मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे बघा असं येडे. माझा फ्रेंड आहे. सारखं काय वेडे म्हणतोय. वेडेच इतिहास घडवतात बरोबर. आणि शहाणे तो वाचतात. बरोबर आहे, बरोबर. शहाणे तो वाचतात. हो बरोबर आहे, शाणे वाचतातच, कारण येड्यांना काय कामच नसतं ना, त्यामुळे इतिहास घडवतात. आणि मग तू शाण्यांना काय काय काम त्याच्यापेक्षा नसतं जास्त म्हणून काम नसतं म्हणून ते शहाणे तो वाचतात. वाचतात. बट फ्रँकली उन्हामुळे ना आम्ही छान दिसतोय. ओरिजिनली पण छान दिसतो, म्हणजे मी तर ओरिजिनली छानच हो, दिसते, खूप छान आहे. पण हा जो आहे ना तो उन्हामुळे छान थोडा दिसतो. मी असा करपटलोय थोडा उन्हानं. काळवंडलोय मी. करापलाय तो. आणि लय गोर. त्याला म्हणलं फनी बोल काहीतरी. चले होय. मला विचारतोय मुंबईला कधी जायचं. हे Yes. फनी आहे. ही फनीच आहे यासाठी. हा एवढा सुंदर स्वर्ग सोडून कोणाला मुंबईला जाऊ वाटेल, की लाईक एका बंद रूम मध्ये राहू वाटेल. इतका छान, लाईक इतकं मस्त नेचर आहे, इतकं मस्त सुंदर असं सगळं वातावरण आहे. आणि असं वातावरण सोडून मी त्या ठिकाणी जाऊ. हे बघा तुला. तुमच्या एकतर मारते अशी गडपड आहे पोरगी नाही. हो. येड्या एक नंबर बिंडू. अक्कल नाही काय नाही. लय त्रास देते मला. हवं काळा पडलो या त्रासाने. ग्लो गेला माझ्या चेहऱ्यावरचा. लय बाय मला ताप देते. यावं बघता की तुम्ही आता आणलं मला. अगं असं नको करू. 2 घास खाल्लेलं मला विरू दे की ग. 2 घास. काय नाही, फक्त 5-6 आंब खाल्ली ती बघा. झाली नाटक झाली झाली. झाली. हे म्हणजे मध्येच असं अंगात आल्यागत करते. काय असं आहे का, काय काय कळना. हे ते जाऊ दे, मी सुंदर दिसते ना. सुंदर नाही दिसत, अति सुंदर दिसतेस ग तू. सुंदर नाही, अति सुंदर दिसतेस. काय बायकोची तारीफ करायला लागणार ना. नाही म्हणल्यावर संध्याकाळी जेवण भेटायचं नाही सासरवाडीत असून. असा विषय आहे ह्यो. एक मिनिट, मी सुंदर नाही दिसत. छानच आहे की ग. मग छान. मी कुठं नाही बोलत तुला. छान दिसते एकदम छान. क्लास. चहा बी बनवायच काहीतरी. चहा हे कमी करणार. चहा करतो हिजा- कमी करणार आहे. चहा साधायला बनवा येत नाही, अशी येडी बायको आहे माझी. हा, चहा बनवाय नाही. चहा बनवला की त्यात साखर नसते, फक्त पाणी असतं. अशी ही चहा बनवते. ऍक्च्युली शुगर इंटेक नाही केलं पाहिजे, बरोबर. म्हणून मी बरोबर. शुगर टाकत नाही हो, जास्त. हो, हो. टाकतच नाही असं नाही, पण टाकत नाही जास्त. ओके ओके ओके. आणि असंही ह्याचं जे पोट असं बाहेर आले ते थोडं कमी करायचं आहे. ती लवकरच करणार आहे मी आता. लवकरच करणार आहे हे म्हणत आता 1 वर्ष होऊन गेलेलं होऊन आहे. गेलं, त्यात काय. जिसका पेट नाही वो सेट नाही. हे तुम्हाला काय करणार आहे, कळलं का? अरे ऐक जरा माझं, ऐक. थोडस वजन कमी कर. कसा दिसतोयस बघ बघ. अरे खात्या पित्या घरची माणसं आहे आम्ही. हे तुमच्यासारखं कुपोषित घरातली लोक नाही आम्ही. आमचं खातं पितं घर एक आहे. मिनिट, ह्याला वेल मेंटेन फिगर नाही 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 नाही, ह्याला वेल मेंटेन फिगर नाही, कुपोषित म्हणतात ह्याला. कुपोषित आमच्या नाही. गावाकडे कुपोषित म्हणतात. आम्हाला कसं खाऊन पिऊन दणदणीत बघा. खाण्यापिण्यात नाही कसर नसते आपल्याकडे. काय तुमसारखं नाही टोचून खायचं, तसलं जमत नसतं आम्हाला. म्हणून तर हे सगळीकडून बाहेर यायला लागलंय. येऊ द्या की हो. ती सगळं आता बघा कशी तब्येत करतो. सपाट्या सुरुवातच करणार आहे बघा आता. सुट्टीच नाही. सपाट्या म्हणजे
सपाट्या जोर बैठक्या सपाट्या डिप्स बिप्स आता काय सुट्टीच नाही. आता 6 पॅकच येणार आहे ती डायरेक्ट. Guys, असं म्हणून मी बघा 1-1.5 वर्ष असं तिला नुसतं येडं बनवत गेलं. अगं आता नाही नंतर तेच आता नाही. मी वाट बघते 6 पॅक कारण तिला खूप आवडतो 6 पॅक असं बॉडी वगैरे. पण मी तिला 1 वर्ष असंच नुसतं हा आता करू नंतर करू. पण आता तिथं माझे कसं झालं ते आता तिला बोलून ते आता माझे एवढे वैतागले. आता ते मला स्टार्ट केलेलं आत्ता पण गावी आल्यापासून सगळं विस्कटले. आता पुन्हा चालू करणार आहे त्याच जोशात. काय शेवटी बायकोचं ऐकलं पाहिजे नाही तर ह्याचं वांद होतात की हो की नाही हो मीनम्मा. खाना मिलती कि नहीं मिलती आज? नाही मिळती. क्यों नहीं मिलती? बायको ने मेरे को कल आया मैं गांव से तो आमरस फुटने का भात और चपाती बनाया था. हमारी बायको कधी हिंदी वाज लाइक अरे हमारे यहाँ ऐसा ही चलता है. मेरा आमची कंडिशन थोडीशी नाजूक चालू आहे नाजूक चालू आहे. आमचा कॅमेरा. आमचा कॅमेरामन बिनपगारी फुल अधिकारी आहे. त्याला अजून थोडंच हात हालतो इकडे तिकडे. त्याला नवीन सुरुवात आहे. मराठी माणूस आहोत. तर हा एक स्वप्न बघितलंय आपण आणि लवकरच ते आपण पूर्ण करू. ते पण तुमच्यासाठी ना. तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लोक भेटत जातील बघायला. आणि तुम्हीही सजेशन आपल्याला देऊ शकता देऊ की शकता. कसं म्हणजे कुठले चॅलेंज व्हिडिओ असतील किंवा कुठल्या टाईपचे आपण व्हिडिओ बनवू हे तुम्ही सुद्धा सांगू शकता. मला सबस्क्राईब करा. काय करा काय बोलतात त्याला? तू काय म्हणला? मला ते बोलता येत नाही म्हणून फास्ट बोललो. ही कोणाकोणाची सवय आहे सांगा. जे बोलायत नसतील ते फास्ट बोलून मोकळं व्हायचं. ती पहिली तर माझी आहे. त्याला म्हणजे त्याचं कसं आहे की थोडेफार उच्चार त्याला प्रोनाऊन्सिएशन करता येत नाही म्हणतो. असं करतो. बाय द वे सबस्क्राईब करा आपल्याला आणि नवीन कंटेंटसाठी आपल्याला फॉलो करा. रोज नवीन फनी कंटेंट येत राहतील. आणि आमच्या लग्नाचा किस्सा तर खूप खतरनाक आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नंतर सांगू स्टोरी. आमच्यावर एक पिक्चरच निघला बाई अशी आमची स्टोरी. काय नाही आमचा कॅमेरामॅन म्हणजे बघा माझी माया एवढी आता काय कॅमेरामॅन भाव आहे म्हणल्यावर काय बोलणार आहे. विषयच येत नाही. जीवापाड जीव भावावर नवऱ्यावर तर नाही काय बोलणार आहे. असं सपोर्ट करत राहा ही सर्वांना विनंती. नमस्कार. जय शिवराय. चल बाय.